झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकारण्यांना एखादी गोष्ट खटकली किंवा आवडली तर मग सामान्य माणसाला त्याची किंमत मोजावी लागते। ठाणे जिल्ह्यातल्या बिरथनमध्ये भद्रेश शहा या खाण व्यावसायिकालाही असाच फटका बसलाय। शासनाची खाण भद्रेश यांनी भाडेतत्वावर चालवली, पण आता राजकारण्यांची काळी नजर त्यावर पडली आणि भद्रेश यांना ती खाण बंद करावी लागली। पण त्यामुळे इथल्या खाण कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। एखाद्या जागेवर राजकारण्यांची नजर पडली आणि त्यांना जर ती जागा हवी असेल तर मग तुमचं काही खरं नाही। ठाणे जिल्ह्यातल्या सफाळे भागात राहणारे भद्रेश शहा यांच्याबाबत असंच काहीसं घडलं। गेल्या 15 वर्षांपासून भद्रेश शासनाच्या जमिनीवर भाडेतत्वावर खाण व्यवसाय करत होते। बिरथन बुद्रुकमध्ये त्यांनी दगड खाण सुरू केली। यासाठी त्यांनी शासनाचे सर्व निकष योग्य पद्धतीनं आणि योग्य मार्गानं पूर्ण केले। पण 15 वर्षांनंतर आता या खाणीवर राजकारण्यांची काळी नजर पडली। भद्रेश यांची खाण अवैधरित्या सुरू असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्या। ग्रामपंचायतीनं या तक्रारी केल्या, त्यामुळे या खाणीवर बंदी घालण्यात आली। गेल्या 1.5-2 वर्षांपासून ही खाण बंदच आहे, त्यामुळे खाणीतल्या भद्रेश यांच्या सर्व मशिनरीज खराब व्हायला लागल्या आहेत। फक्त मशिनरीज खराब झाल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती, पण या खाणीवर ज्यांची उपजीविका सुरू होती त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे। भद्रेश यांनी या खाणीसाठी बँकेकडून कर्जही घेतलं होतं। ग्रामपंचायतीनं तक्रारी केल्यानंतर भद्रेश यांनी सरकार दरबारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली। ही खाण अवैध नसल्याचं ते सतत सांगतायत, पण त्यांचा आर्त आवाज महसूल खात्याच्या कानी पोहोचतच नाही। महसूल प्रशासन भद्रेश यांना दाद देत नाहीये, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात धाव घेतली। महसूल खात्यानं याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले। नाईलाजास्तव अखेर महसूल खात्यानं जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून 45 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, पण तेही नावापुरतेच। 3 महिने उलटूनही चौकशीला अजून सुरुवातही झालेली नाही। हायकोर्टाने त्यांना डायरेक्शन्स दिले होते की 2 महिन्यात तुम्ही निर्णय घ्या, आणि हा निकाल त्यांनी 16 जुलै 2012 दिलेला आहे। तर 2 महिन्यात खरं तर महसूल मंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तो निर्णय घेताना सुद्धा उशीर झाला आणि परत ज्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं माझ्यावर अन्याय झालाय त्यांनाच पुन्हा निर्णय घेण्याचे आदेश त्यांना दिले महसूल मंत्र्यांनी। सगळी 2 ते 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे, त्यात आता माझ्यावर जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्या कर्जाचे हप्ते सुद्धा थकलेले आहेत। मी त्यासाठी एक सतत कचेऱ्या, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल मंत्री यांच्याकडे खेटा मारून मारून आता ह्या परिस्थितीला आलोय की जर माझी आता खाण यांनी सुरू नाही केली तर मला खरोखरी आत्महत्या करण्याची पाळी येईल, कारण मी एवढं सगळं कर्ज भरूच शकणार नाही। महसूल खातं बाजू ऐकून घेत नसल्यानं खाण सुरू करता येत नव्हती आणि खाण सुरू नसल्यानं कामगारांचीही उपासमार होती। चौकशीच्या नावाखाली कशाचाच पत्ता नाही। शेवटी भद्रेश शहा यांनी झी हेल्पलाईनला संपर्क साधला। हेल्पलाईनच्या टीमनं भद्रेश यांच्या खाणीची पाहणी केली। धक्कादायक बाब म्हणजे भद्रेश यांच्या खाणीच्या बाजूला असलेल्या इतर खाणी सुरळीत सुरू आहेत। याचाच अर्थ दाल में कुछ काला है। या खाणीबाबत काय गोलमाल आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। या खाणीवर राजकारण्यांची काळी नजर पडली होती, त्यामुळे स्वाभाविकच महसूल खात्यावर दबाव आणला जात असणार, कारण त्याच्या संशयाला जागाही आहे। महसूल खातं याबाबत काहीही बोलायला तयार नाही। हायकोर्टाच्या आदेशानंतरही महसूल खातं आणि अप्पर जिल्हाधिकारी याबाबत काहीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत। याबाबत अखेर आम्ही भेट घेतली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची। फार लीगल प्रोव्हिजन सांगितलं जातात, प्रत्येक गोष्टीचे काउंटर त्यांना म्हटलेलं ते काउंटर करायला वेळ आहे, सलग त्याला शांततेने काही वेळ देऊ शकत नाही। भद्रेश यांची खाण का बंद करण्यात आली याची कारणं तर झी हेल्पलाईनची टीम शोधणारच। जोवर भद्रेश यांना खाण सुरू करण्याची परवानगी दिली जात नाही तोवर हेल्पलाईनची टीमही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे, कारण सवाल गोरगरीब कामगारांच्या पोटापाण्याचा आहे। पालघरहून हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।